सीएनजीच्या दरामध्ये आजपासून ₹1.5 दरवाढ होणार आहे। घरगुती वापराचा पाईप गॅस सुद्धा ₹1 महागलेला आहे। तर अर्थातच आता सर्वसामान्यांच्या एकंदरीतच खर्चाच्या बिलामध्ये फरक पडणार आहे महिन्याच्या, कारण आता सीएनजीच्या दरामध्ये ₹1.5 वाढ झाली आणि पाईप गॅसही ₹1 महागलेला आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, एकंदरीतच जीवनावश्यक अशा सगळ्याच पद्धतीच्या इंधनांमध्ये आता आपल्याला किमतीत वाढ होताना दिसते आणि त्यामध्ये आता सीएनजी आणि पाईप गॅस बद्दल सुद्धा आपल्याला तसाच अनुभव येतोय। अभिषेक, नक्कीच पाहायचं तर मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल आणि ठाण्याचा भाग असेल, इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला सीएनजी आणि पीएनजीचा वापर होताना पाहायला मिळत असतो आणि अशातच ₹1.5 सीएनजीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई आणि मुंबई भागामध्ये जर का आताचा दर पाहायचा तर नवे दर हे 79.50 पैशांत आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच पीएनजीचे दर देखील हे 49 रुपयांपर्यंत आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठंतरी काळी पिवळी ज्या टॅक्सी आहेत, ज्या रिक्षा आहेत, त्यांचे दरवाढ आपल्याला 1 फेब्रुवारीपासून झालेली पाहायला मिळालेली होती। एकूणच कुठंतरी जे फ्युल फॅक्टर आहे ते यामध्ये विचारात घेतलेलं होतं। आता पुन्हा एकदा सीएनजी मध्ये दरवाढ आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा जो तो सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकूणच दरामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळू शकेल। धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या अपडेटबद्दल। तर आता इंधनांमध्ये आणखीन किमतीची वाढ पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।